परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील जिंतूर औंढा महामार्ग रस्त्यावरील पाचेगाव येथील त्या पुलाजवळ आज दिनांक 24 जानेवारी रात्री 9च्या सुमारास दोन वाहनामध्ये भीषण अपघात झाला। त्यामध्ये इर्टिगा किंवा डिझायर वाहन हे हैदराबादकडून औंढा मार्गे जिंतूरकडे येत होता, तर दुसरं वाहन या ठिकाणी जिंतूरहून वाहन म्हणून होतं ते जिंतूरहून औंढ्याकडे जात होतं। या दोघांमध्ये भीषण अपघात झाला। अपघात ज्यावेळेस घडला जोरदार आवाज देखील त्या ठिकाणी आला। रात्रीची वेळ असल्याने त्या परिसरापर्यंत आपण गेलो नाही, सकाळी आपण जाणारच। दरम्यान या ठिकाणी जखमी गंभीर अवस्थेत असताना त्यांना ग्रामस्थांच्या मदतीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता घटनेची माहिती मिळताच रुग्णालय कक्ष सेवक गंगाधर पालवे यांनी आपल्या स्टाफला संबंधित घटनेची माहिती देतात सर्व स्टाफ या ठिकाणी उपस्थित झाले। 4 जखमींना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता या ठिकाणी डॉक्टर विश्वजित मोरे यांनी तपासून एकाला मृत घोषित केले, तर 3 जण गंभीर जखमी होते। त्यांना प्राथमिक उपचार जिंतूर ग्रामीण रुग्णालयात करून पुढील उपचारासाठी परभणी रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने मिळत असून जखमी जे परभणीला पाठवले त्यांची नावे बघितली। ऐश्वर्या बाबूराव पवळे वय 25 वर्ष राहणार नांदेड, त्यांच्या डोक्याला मार लागलेला आहे। तर अनुजा बाबूराव पवळे वय 40 वर्ष राहणार नांदेड, यांच्या देखील डोक्याला गंभीर इजा लागलेला असून मोहम्मद तबस्सुम मोहम्मद रशीद वय 50 वर्ष यांच्या पाय फ्रॅक्चर झाला असून मुकामार देखील लागला आहे। या सर्वांना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता या परिसरात सर्वच कर्मचारी, मग यामध्ये आपल्याला तर डॉक्टर विश्वजित मोरे सर असेल किंवा मग डॉक्टर कृष्णा गुगे असेल किंवा मग या ठिकाणी रुग्णकक्ष सेवक गंगाधर पालवे असेल, तसेच या ठिकाणी रुग्णकक्ष सेवकामध्ये शेख महमूद, शेख सलमान, प्रवीण खंदारे, गजानन घुगे, त्याच्यानंतर सिस्टर घातगीने रेश्मा यासह इतर स्टाफने मेहनत घेतली। तसेच घटनेची माहिती ज्यावेळेस सुरुवातीला देण्यात आली त्यावेळेस आमचे सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील सुरुवातीच्या घटकाला ज्यावेळेस या ठिकाणी कोणी नव्हतं त्यावेळेस त्या रुग्णांना बेडपर्यंत नेण्याचं काम या ठिकाणी महत्त्वपूर्ण त्यांनी देखील भूमिका निभावली। होणारा आपण बातमी करत असताना नांदेड येथील क्राईम रिपोर्टरचे आमचे सहकारी पत्रकार मित्र किशोर वागदरीकर म्हणून एक फोन आलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या अपघाताच्या फोटो त्यांच्याकडे ज्यावेळेस पाठविण्यात आले त्यांचं असं म्हणणं आहे की संबंधित जे मृत व्यक्ती आहे गंगाधर वाघमारे वय 60 वर्ष, त्यांच्या पश्चात एक मुलगी, 2 मुले व सून व नातवंड असा मोठा परिवार असून ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे थोर नेते व ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती आणि त्यांचे सामाजिक काम नांदेड परिसरात खूप ख्यातिप्रधान आहे। त्यामुळे अशा व्यक्तिमत्व या ठिकाणी या अपघातात दगावल्यामुळे नांदेड परिसरात एकच शोककळा पसरली असून शोकांतिका एवढीच वाटली की एवढी मोठी घटना घडली, गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात आणले असता या ठिकाणी एवढा मोठा माप दवाखान्यामध्ये होतो की त्या या ठिकाणी असलेल्या जे नागरिक त्या रुग्णालय परिसरात त्या बेडच्या बाजूला येऊन उभे राहतात, त्यामुळे या ठिकाणी आरोग्य अधिकारी असेल किंवा आरोग्याचे कर्मचारी असेल त्यांना उपचार करणे देखील कठीण होऊन जाते आणि ऐन टाइमला पोलीस प्रशासनाला जोपर्यंत कॉल केला जात नाही तोपर्यंत हे नागरिक जात नाही। आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी काही तर युवक असे आहे की ज्यांना पोलीस प्रशासन जा म्हणाले तरी ते देखील या ठिकाणी करत नाही। अशा वेळेस करावं का अशी एक मोठी समस्या निर्माण होत आहे। त्यामुळे या ठिकाणी ज्यावेळेस देखील या ठिकाणी जिंतूरमध्ये कोणताही अपघात घडला की रुग्णालयाला या ठिकाणी जणू काय हे गार्डन झालं की काय अशी चित्र निर्माण आणि या ठिकाणी म्हणजे अनेक लोक मापची माप जमा होऊन जाते, त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार देखील मिळत नसल्याची एक शोकांतिका आहे। त्यामुळे शासन प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करावा। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी रुग्णालयासमोर जे गेट आहे तो गेट देखील नसल्यामुळे वाहने देखील इथपर्यंत येतात आणि ऐन वेळेला ज्यावेळेस अपघातग्रस्तांना आणायचं असतं त्यावेळेस देखील आपण विचार केला तर या ठिकाणी दोन्ही बाजूला गाड्या वाहने लागलेली असतात आणि वाहनातून जे जखमी आहे त्याला तत्पर सेवा कशी देता येईल याबाबत देखील संबंधित आरोग्य प्रशासनाने देखील दखल घ्यावी अशी या ठिकाणी नागरिकातून मागणी जोर धरत आहे। दरम्यान जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी माझे सहकारी पत्रकार मित्र रियाज चाऊस, शेख अहमद यासोबतच मी शेख अलीम, जिंतूर, परभणी।